काल मी रुपालीच्या मनातलं ऐकलं. ती आज अधोक्षजकडे जाणार आहे. मी तिच्या मागावर जाते. नाही आत्या, तुम्ही एकट्या नका जाऊ, मी येते तुमच्या बरोबर. पण तुम्ही दोघींनी काळजी घ्या. जराही धोका वाटला परत फिरा, मला फोन करा. हो बाबा. बर, कोणत्याही क्षणी रुपाली निघेल. आपल्याला तिच्या मागावर जायचंय. बरं, अद्वैतचं काय? ते आज लवकर गेलेत ऑफिसला. आत्या, रुपाली बाई साहेब निघाल्या की त्यांच्या मागे आपण लगेच निघूया. हो. हे बघ ताई, मी हात जोडतो, पाया पडतो तुझ्या, पण मला हे सगळं नाही जमणार आहे. माझ्या जीवावर बेतलं असतं. मी सांगतो ताई, आहे नाग आहे, मी सांगतोय. थांबशील का जरा? थांबशील का? शांत हो, घाबरू नकोस. मी सांगितलं ना, घाबरण्यासारखं काही नाहीये. कुठे आहे नाग? नाग कुठे आहे? कपाटात जाऊ नकोस, तू जाऊ नकोस. अगं कपाटात नाग आहे. काही होत नाही. अगं ताई, कळतं का? हे बघ ताई, आई माझं जाऊ नकोस तिकडे. हे बघ, तुला काय झालं ना, मी जबाबदार नाही, सांगून ठेवतो मी तुला. ताई, आहे ना? चल. काय मी नाही ना? चल. नाही मी नाही ना. चल. मी नाही बघणार तिकडे. बघ बघ इकडे बघ, आहे का नाग? आहे का? बंद केलं होतंस की नाही कपाट? इथे होता. असा फडा काढून बसलेला इथे ह्या पेटीवरती होता. मी स्वतः बघितलं ताई. हो, पण आता नाहीये ना? नाहीये ना? नको वापरूस. पण बरं झालं एका अर्थी तुला नाग दिसला ते. हे बघ बंटी, घाबरू नकोस, काही होणार नाही. घाबरू नकोस? अगं नागाला नाही घाबरायचं तर अजून कोणाला घाबरायचं ताई? नाग इथे होता. असू देत, मी सांगते ना, ऐक ना माझं. काही करणार नाही तो. मी घाबरत नाहीये, तूही घाबरू नकोस. ऐक बंटी, तो नाग आहे ना, तो काय झालं तिकडे? काही नाही. हे बघ बंटी, मी काय सांगते ते ऐक. इकडे बघ. काय? घाबरू नकोस. तो नाग काही करणार नाहीये तुला. तो नाग माझा मित्र आहे. रुपालीचा पाठलाग करण्याचा निर्णय अगदी योग्य होता. आत्या, बोलता बोलता त्या अचानक थांबले. असं वाटलं की त्यांना संशय आलाय. ती दिवसेंदिवस बदलत चालली. तिचे सेन्सेस जास्त स्ट्रॉंग होत चालले. तुझ्या एक गोष्ट लक्षात आली? रुपाली नागाला घाबरत नाही. ह्याचा अर्थ नाग तिला काही करत नाही. आणि मुळात तो नाग बंटी मामांच्या घरात कसा? नागाने दिवाडकर सरांना दंश केला. वारंवार तो नाग आपल्याला आपल्या घरात दिसलाय. आणि आता बंटी मामांच्या घरात. हे सगळं नक्की काय सुरू आहे?
ताई, हल्ली तुझ्यात खूपच ताकद आली आहे. एका झटक्यात तू कुलूप तोडलंस. हे कोण आहे? कोणाचं चित्र आहे? दिवाडकरांनी दिलेली डायरी. मराठीत लिहिलंय. म्हणजे ही नेत्रा आणि इंद्राणीने पेटी ठेवली असणार तिकडे आणि नाग मला तिथे घेऊन गेला. नागाने पेटी दाखवली. नाग मदत करतोय मला. हे चिन्ह नागाच्या फण्यावर आहे मागच्या बाजूला. हेच चिन्ह आहे. नागाचा आणि सर्पलिपीचा संबंध आहे का? तो नाग त्रिनयना देवीने पाठवलेला असेल. नाही पण त्रिनयना देवीने पाठवलेला असेल नाग तर तो मला मदत का करेल? हे सगळं त्रिनयना देवीशी संबंधित आहे. कारण त्रिनयना देवीच्या पेटीत हे पान होतं. या सगळ्यातून कसं कळलं की नेत्राचा मृत्यूयोग टळला? जरी थोर घनघोर होता दशानन, तरी सत्य हे राम जाणे विभीषण. जरी देवकीने प्रसवलाय काना, यशोदा करी माधवाचे संग. राम, विभीषण, देवकी, यशोदा हे रामायण आणि महाभारतातले संदर्भ काय आहेत बंटी? अर्पून दोघास सन्मान सारा, समजून घ्यावा विधीचा पसारा. गतजन्मी विरोचक तुझा देव होता, अरे सर्पयोनी तुझा देह होता. विरोचक त्रेतायुगात अधमी राजा विरोचकची सत्ता असताना त्याचा अधमीपणा जेव्हा सीमा गाठू लागला, सत्तेसाठी त्याने आपल्याच विष्णुभक्त सुपुत्राचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्या संरक्षणासाठी या शक्तीने देवीचे रूप घेऊन विरोचकाचा नायनाट केल्याची आख्यायिका आढळते. विरोचक हा उल्लेख ग्रंथात होता.
त्रिनयना देवीच्या ग्रंथात विरोचक हा राक्षस होता. पण मग तो विरोचक तुझा देव होता, म्हणजे विरोचकाचा दास. सर्पयोनी म्हणजे साप, नाग. म्हणून नाग येत असेल का? विरोचक बस. असे पापकर्म गतजन्मी तुझे जीवे मारिले कैक निष्पाप तोही. तरी वेळ येता तुला ज्ञान आले तुझे, तुझे दंभ त्रिनयने चरणी गळाले. तू पाप केलीस, निष्पाप लोकांना जीव मारलंस, तरी वेळ आल्यावर तुला उपरती झाली आणि तू तू विरोचकाचा सेवक असून त्रिनयनेला शरण गेलास. कोण 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 असेल विरोचकाचा सेवक? माहिती नाही मला. धरे कास सत्याशी जैसे विभीषण, तुझ्यास्तव मिळाले त्रिनयनेस जीवन. म्हणून तुला वर दिलासे विलक्षण, मनुष्याचे तुझलं मिळाले नवजीवन. म्हणजे या सेवकाने त्रिनयना देवीला युद्धात मदत केली, म्हणून त्याला वर दिला गेला, त्याला मनुष्य जन्म मिळाला, नवजीवन मिळालं. बंटी विचार कर ना, कोण असेल हा विरोचकाचा सेवक? हा कोण आहे?